मुंबई डेव्हिल्स विरुद्ध ठाणे टायगर्स या सामन्याच्या दुसऱ्या हाफमध्ये पुनश्च एकदा रसिकांचं स्वागत. मी मॅच कॉमेंटेटर राहुल क्षीरसागर आणि माझ्यासोबत आहेत शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या छाया देसाई पवार. छाया, काय होणार आहे पुढच्या हाफमध्ये? ठाणेकडे लीड आहे, त्यामुळे मुंबई या संघालाच इनिशिएटिव्ह घेऊन त्यांना गुणांची कमाई करावी लागणार आहे. अटीतटीचाच सामना होणार आहे, कारण मुंबईचे खेळाडू पण चांगले नावाजलेले खेळाडू आहेत, त्यांच्या काठीशी अनुभव आहे. निश्चितच हा सामना ते फिरवण्याचा प्रयत्न करतील. अगदी छाया, पण दोन्ही सामन्यात आपल्याला हा प्रत्यय आलाय की शहराचं नाव मोठं असलं तरी त्यांची कीर्ती मोठी असेलच असं नाही. त्यामुळे या स्पर्धेतील सर्व संघ हे अत्यंत तुल्यबळ आहेत. महानगरी मुंबई नगरीच्या संघाला ठाण्यासारख्या शहरातील खेळाडू प्रचंड अशी बराबरीची ठसन देत आहेत आणि आघाडीवर आहे छोटं शहर ठाणे आणि मागे आहे मोठं शहर मुंबई. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत आणि दोघांच्याही मनात ईर्ष्या आहे की आपण हा सामना जिंकायचा आहे. त्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू आहेत आणि शेवटच्या मिनिटापर्यंत आपण सांगू शकत नाही की विजयश्री कोणाच्या गळ्यात माळ घालेल. अगदी निश्चित. जसं इंग्रजीमध्ये म्हणतात, इट इज नेव्हर ओव्हर टिल द फॅट लेडी सिंग्स. समारोपाचं गीत जोपर्यंत ऐकू येत नाही तोपर्यंत सामना हा चालूच राहील. पण तरीही ठाण्याने अजून आपली लीड शाबूत ठेवलेली आहे. मुंबई समोर तसं छाया प्रचंड मोठं आव्हान आहे. 12 गुणांची आघाडी ही बऱ्यापैकी मोठी आघाडी आहे. हो, त्यांना त्यासाठी मुंबईलाच प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यांना बोनस पॉईंट, चढाईमधले गुण प्लस पकडीसाठी गुण असे एक एक करून तो गुण कमवावा लागणार आहे. आणि मागच्या रेडमध्ये मुंबईचा अजून एक खेळाडू बाद झालेला आहे. ठाण्याचं वर्चस्व हे वाढत चाललेलं आहे. ठाण्याचा रेडर मुंबईच्या कोर्टमध्ये. मैदान रेषेच्या बाहेर ढकलण्याचा प्रयत्न मुंबईच्या खेळाडूचा ठाण्याच्या रेडरला, पण मला वाटतं ठाण्याचा रेडर त्यातून निसटलेला आहे. आणि आता ठाण्याची आघाडी ही 43 गुण. मुंबई 23, ठाणे 43. मुंबई 27 माफ करा आणि ठाणे 43. आणि आता मुंबईचा एकटा जीव सदाशिव अख्ख्या संघाची मदार त्या रेडरवर आहे. एकटा राहिलेला खेळाडू आणि त्याच्या पाठीवरचा नंबर आहे 1. आणि त्याची एकाकी लढत ही निष्फळ ठरलेली आहे. पण जसं आपण मराठीत म्हणतो, प्रयत्नांती परमेश्वर. आत्ता नाही तर उद्या. ठाण्याचं लोण चढलेलं आहे, त्याचे गुण त्यांना मिळालेले आहेत. तब्बल 20 गुणांची आघाडी उघडलेली आहे ठाण्याने. ही उलटी लात मारून खेळाडूला स्पर्श झाला आहे, पण तेवढ्यात खिलाडू वृत्तीचं दर्शन लागलं असेल तर माफ कर असा संकेत. ठाण्याच्या खेळाडूंच्या बॉडी लँग्वेज मध्ये आता तो कॉन्फिडन्स, एक दबदबा असल्याचा आविर्भाव त्यांच्या चढाईमध्ये आता दिसून येत आहे. छाया, त्यांच्याकडे जवळजवळ 19 गुणांची आघाडी असल्यामुळे त्यांच्याकडे तो कॉन्फिडन्स आला आणि ती सांभाळण्याचा प्रयत्न करतायत आणि स्टेबल असा खेळ ते आता खेळतील. चपळ अशी रेड आहे मुंबईच्या अजिंक्यची.
पण एकही गुण मिळालेला नाहीये. ठाण्याकडे अजूनही 19 गुणांची आघाडी. बोनस गुण मिळण्याच्या प्रयत्नात चौडा पकडून बाद झालेला आहे ठाण्याचा खेळाडू. क्रीडांगणात 5च खेळाडू हजर असल्यामुळे चढाईपटूला बोनस रेषेचा फायदा घेता येणार नाही. ठाण्याची रेड चालू आहे. छाया, मी विचारू इच्छितो, एवढी पिछाडी एखाद्या संघाची असेल तर आपण अटॅकवर जास्त भर द्यायचा का डिफेन्सवर भर द्यायचा? दोन्ही पद्धतीत गुण मिळवता येतात. हो, निश्चितच दोन्ही पद्धतीने गुण मिळवता येतात. अटॅकर जे आहेत, रेडर जे आहेत, त्यांनी पूर्ण प्रयत्न केला पाहिजे की आपण प्रतिस्पर्ध्याच्या कोर्टमध्ये जाऊन आपण पॉईंट्स घेऊन येऊ. त्याचप्रमाणे जे कव्हर आणि कॉर्नर आहेत, ह्यांनी आपला क्षेत्ररक्षण मजबूत ठेवून प्रतिस्पर्ध्याला एकही गुण न देता त्याची पकड करणं, अशा दोन्ही तऱ्हेने ते गुण घेऊ शकतात. आणि ठाण्याची जी प्रचंड बचावफळी आहे त्याचं वर्चस्व किती जास्त आहे. डाईव्ह मारून पकड करण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झालाय. ठाण्याचा सूरज रेड मध्ये आहे मुंबईच्या कोर्टमध्ये. अजून वेळ गेलेली नाहीये. 13 मिनिटांचा अवधी आहे मुंबईच्या संघामध्ये. आणि जसं मगाशी शरयूताई म्हणाल्या, नजरहटी दुर्घटना घटी, त्यामुळे काही सेकंदातच या सामन्याचं चित्र बदलायला कदाचित सुरुवात होऊ शकते. या 13 मिनिटांमध्ये बऱ्याच गोष्टी घडामोडी होऊ शकतात आणि पारडं फिरू शकतं. कबड्डी कबड्डी म्हणता म्हणता हा सांकेतिक वाद घालत आहे खेळाडू एकमेकाशी. दोन वेगवेगळ्या भाषांचा या इथे प्रयोग होत आहे. एक तोंडानी दम धरून कबड्डी ही भाषा आणि हाताच्या संकेताद्वारे तू बाद आहेस अशी भाषा. वा वा, मल्टीटास्किंगचं छान उदाहरण आहे छाया. हे बघा, राहुल मगाशी म्हटल्याप्रमाणे डॉजिंग करून टेम्प्ट करून खेळाडूला बाहेर काढणं. रेडर चाललेला असताना तो कव्हर घेऊन त्याच्या अंगावर गेला आणि रेडरनी त्या अँटीची चाल ओळखून त्यांनी वेळेस त्याचा पाऊल फिरवलेला आहे आणि गडी बाद झालेला आहे मुंबईचा. मुंबई 30 ठाणे 49. टाइमआउट नंतर मुंबईने एक रेड केलेली आहे. 19 गुणांचा फरक. मुंबई 30 ठाणे 49. राहुल, एका चढाईचा कालावधी असतो 30 सेकंद. त्यात कबड्डी हा दम घेऊन चपळाईने तुम्ही त्याच्यात गुण घेणं हे खरोखरच हा त्याच्यामधला कसब आहे आणि खेळाडू ते पणाला लावून ते करत असतात. हीच या खेळातली गंमत आहे. निश्चितपणे मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्तीची ही परिसीमा आहे. इट इज द हाईट ऑफ मेंटल अँड फिजिकल फिटनेस, मेंटल अलर्टनेस.
आणि छाया, जेव्हा आपण विचार करतो की हजारो वर्षापूर्वी जन्माला आलेला हा खेळ आहे, निश्चित त्या काळातील ज्या कोणी लोकांनी हा खेळ जन्मास घातलेला आहे त्यांची विचारशक्ती, त्यांची कल्पक बुद्धी याला निश्चित आपण दाद दिली पाहिजे. पकडी फसलेली आहे मुंबईच्या खेळाडूंची आणि ठाण्याचा रेडर ह्या मुंबईच्या पकडीतून निसटलेला आहे. स्ट्रेच करत त्यांनी सेंटर लाईन शिवलेली आहे. त्यांनी फोर्सनी पुढे येऊन बरोबर लूप होल शोधून तिथून हात पुढे काढलाय. थोडीशी टीममेटची साथ कमी पडली ब्लॉकरला आणि त्यामुळे रेडर हा निसटलेला आहे. पुनश्च एकदा 20 गुणांची आघाडी ठाण्याला. मुंबई 32, ठाणे 52. 10 मिनिटं होऊन गेलेली आहेत. राहुल, आपला लाल मातीतला हा खेळ आज मॅटवर बघताना आणि ह्या महालीग प्रतियोगितेमध्ये हे सुंदर असं आयोजन करून हा जो कबड्डीला व्यवस्थित प्लॅटफॉर्म दिलाय, निश्चितच कबड्डी खेळाडू, कार्यकर्ते, प्रेक्षक यांना आज भारावून आलेलं असेल. निश्चितपणे, कारण एवढ्या व्यावसायिक स्तरावर हा कबड्डीचा खेळ प्रगती करत आहे आणि मागच्या महिलांच्या सामन्याने हे सिद्ध केलेलं आहे की कानाकोपऱ्यामध्ये हा खेळ आता प्रगल्भ होत आहे, वाढत आहे. ग्रामीण भागातील संघ हा शहरातील संघाला हरवू शकतो. त्यामुळे कबड्डी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पुनश्च एकदा बळ घेत आहे आणि त्यासाठीच तयार झालेला हा मंच म्हणजे MKL महाकबड्डी लीग. मुंबईची रेड, त्याला पकडण्याचा प्रयत्न आणि आउट ऑफ बाउंड झालाय की नाही. ह्या पकडीला जर साखळी घेऊन पुढे आला असता तर त्याला त्याचा सपोर्ट मिळाला असता आणि त्याची रेड पकड सक्सेसफुल झाली असती. बरोबर, तो एकटा सरसावला आणि त्यात तो दगावला. माणूस जर चित्त्यासारख्या हालचाली करेल तर त्या कशा असतील याचंच उदाहरण म्हणजे कबड्डीतला रेडर. चपळपणे. खरंय राहुल, त्याच प्रकाराने खेळाडू आणि रेडर झेप घेत असतात आणि खेळाडू गडी टिपण्याचा प्रयत्न करत असतात. एक आव्हान असते या खेळामध्ये. ठाण्याच्या सुदेशची रेड संपलेली आहे. बऱ्यापैकी आपली आघाडी ठाण्याने जपून ठेवलेली आहे. 18-19-20, 18-19-20 अशा गुणांची आघाडी ही पहिल्या हाफपासून प्रस्थापित केलेली आहे ठाण्याने. त्यामुळे या सामन्यामध्ये आपल्याला ठाण्याची भाईगिरी, ठाणेगिरी ही आता इथे दिसायला दिसत आहे. चार खेळाडू उरलेले असताना गडी टिपणं ही कठीण गोष्ट आहे, कारण खोलवर चढाई टाकून तुम्हाला झटापट आणि ह्या ठिकाणी ह्यांनी गुण घेण्याचा प्रयत्न केलाय. कधी कधी तुमच्या प्रयत्नांना विरोधकाची चूक ही साथ देते आणि अनपेक्षितपणे गुण मिळतो. हे आपल्याला या रेडमधून पाहायला मिळते आणि हा एक टाइम आउट. मुंबई 35, ठाणे 53.